HDFC स्कॉलरशिप भरपूर विद्यार्थी विचारत आहे की HDFC कडून कोणती स्कॉलरशिप दिली जाते। तर यामध्ये 2026-27 साठी विद्यार्थ्यांना 15,000 ते 75,000 रुपयापर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप दिली जात आहे। यामध्ये कोण कोण इलिजिबल असणार आहे, फॉर्म कोणत्या साईटवर भरायचं, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्याच प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। तर यामध्ये बघू शकता, जे विद्यार्थी क्लास 1 to 12 किंवा डिप्लोमा ITI करत असेल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये स्कॉलरशिप दिली जात आहे। त्याचप्रमाणे यामध्ये सध्याची डेडलाईन आहे 31 ऑगस्ट 2026 दिलेली आहे संपूर्ण एज्युकेशनसाठी, अंडर ग्रॅज्युएटसाठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जे विद्यार्थी फॉर्म भरणार त्यांच्यासाठी सुद्धा। तर व्ह्यू डिटेल्समध्ये जाऊन आपण संपूर्ण डिटेल्स बघू शकतो, अप्लाय नावमधून आपण फॉर्म भरू शकतो। तर बघू शकता यामध्ये कंडिशन काय दिलेली आहे, जे विद्यार्थी 1 ते 12 मध्ये शिकत असेल किंवा मग डिप्लोमा ITI करत असेल, पॉलिटेक्निक करत असेल, तर यांना जेही मार्क्स आहे हे 55% असणं गरजेचं आहे। त्यानंतर ॲन्युअल इन्कम जे असणार आहे 2.5 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे अशा प्रकारे यामध्ये माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर या विद्यार्थ्यांना 15,000 रुपये एवढी स्कॉलरशिप देण्यात येणार आहे 1ली ते 6वी साठी, आणि 7वी ते 12वी डिप्लोमा ITI पॉलिटेक्निकला 18,000 रुपये स्कॉलरशिप दिली जाणार आहे। डॉक्युमेंट लिस्ट यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तर अशा प्रकारे ही माहिती आहे। त्याचप्रमाणे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग असेल, BA BCom BSc म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये असेल, किंवा त्याचप्रमाणे पोस्ट ग्रॅज्युएशन MBA MCA MTech या प्रकारे जेही कोर्स आहेत त्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप आहे। तर बघू शकता अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी सुद्धा स्कॉलरशिप आहे। यांना सुद्धा 31/8/2026 लास्ट डेट देण्यात आलेली आहे। अप्लाय नावला क्लिक करून आपण अप्लाय करू शकतो। तर बघू शकता यामध्ये कोण इलिजिबल आहे, BCom BSc BA, त्यानंतर प्रोफेशनल कोर्स BTech आहे, BE आहे, MBBS LLB यासारखे संपूर्ण कोर्ससाठी विद्यार्थी इलिजिबल आहे। 55% मार्क्स असणं गरजेचं आहे। लास्ट एज्युकेशनमध्ये 2.5 लाखाच्या आत इन्कम असणं गरजेचं आहे। त्यानंतर जेही जनरल कोर्स आहे म्हणजे नॉन प्रोफेशनल आहे त्यांना 30,000 रुपये मिळेल, आणि प्रोफेशनल कोर्स असेल जसे की BE BTech आहे, MBBS LLB आर्किटेक्चर नर्सिंग यांना 50,000 रुपये स्कॉलरशिप तुम्हाला देण्यात येणार आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी या योजनेचा फायदा घ्या। HDFC स्कॉलरशिपमध्ये फॉर्म भरा। यामध्ये डॉक्युमेंट्स काही जास्त नाही आहे, पासपोर्ट साईज फोटो, लास्ट इयरची मार्कशीट लागेल, ID प्रूफ, आधार कार्ड देऊ शकता, करंट इयर ॲडमिशनचं प्रूफ लागेल, फी रिसिप्ट आहे, ॲडमिशन लेटर आहे, कॅप अलॉटमेंट लेटर आहे या प्रकारे। त्यानंतर बँक पासबुक लागेल किंवा मग कॅन्सल चेक लागणार आहे। इन्कम प्रूफ म्हणजे जेही तहसीलदाराकडून तुम्ही इन्कम प्रूफ काढणार आहे ते इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, आणि त्यानंतर प्रूफ ऑफ फॅमिली ऑर पर्सनल क्रायसिस, समजा काही तुमच्यासोबत काही अनहोनी झाली असेल तर त्याबद्दलचं काही पुरावा मागू शकते तुम्हाला। तर गरजेचं नाही आहे, इफ अप्लिकेबल आहे, गरज असेल तर द्या किंवा नाही दिलं तरी चालते। तर नॉर्मल डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। 50,000 रुपयेपर्यंत तुम्हाला ही स्कॉलरशिप यासाठी देण्यात येणार आहे। आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला बघा किती स्कॉलरशिप आहे, तर जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आहे त्या विद्यार्थ्यांना 75,000 रुपये स्कॉलरशिप आहे बघा, म्हणजे स्कॉलरशिपची अमाऊंट चांगली आहे। तर फॉर्म भरा, 31 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली आहे। फॉर्म कसा भरायचा बघा, तुम्हाला डायरेक्टली अप्लाय नावचा ऑप्शन दिलेला आहे, इथे क्लिक करून तुम्ही तुमचे अकाउंट क्रिएट करून घ्या। अकाउंट क्रिएट झाल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी फॉर्म भरायचा आहे की अंडर ग्रॅज्युएटसाठी फॉर्म भरायचा, तिथून तुम्ही अप्लाय करा। तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, बँक डिटेल्स आणि तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता। त्याबद्दलचा तुम्हाला मेल येऊन जाणार। अशा प्रकारे तुम्ही यासाठी अप्लायसुद्धा करू शकता। डॉक्युमेंट लिस्ट जास्त नाही आहे, कारण डॉक्युमेंट लिस्टसुद्धा तुम्ही बघू शकता यामध्ये जास्त डॉक्युमेंट्स लागत नाही तुम्हाला। त्यामुळे लवकरात लवकर आपले इन्कम सर्टिफिकेट काढा, जर काढले नसेल तर चालू वर्षाचे। त्याचप्रमाणे तुम्हाला बँक अकाउंट लागेल, तुमचे बँक अकाउंट असेल तर तुम्ही तेच बँक अकाउंट देऊ शकता। तर या प्रकारे ही स्कॉलरशिप आहे। तर यामध्ये संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, नॉन प्रोफेशनल असो, प्रोफेशनल असो, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये प्रोफेशनल, नॉन प्रोफेशनल या प्रकारे संपूर्ण विद्यार्थी, डिग्री, डिप्लोमा, ITIचे विद्यार्थीसुद्धा यासाठी फॉर्म भरू शकतात। तर HDFC स्कॉलरशिप ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं असेल लवकरात लवकर अप्लाय करा। 31 तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर याबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।